आजपासून आपली आदि कैलाश ओम पर्वती राईड सुरू झालेली आहे. त्यासाठी आपण आज सकाळी पहाटे मुंबईवरून फ्लाईट घेतलेली दिल्लीसाठी आणि अराऊंड 9 वाजता आपण दिल्लीत पोहोचलो होतो. त्यानंतर आपण पहिलं करोलबागमध्ये जे टोनी सर्व्हिस गॅरेज आहे तिथे आपण मुंबईमध्ये असताना कॉन्टॅक्ट केलेला बाईक रेंटलसाठी. आणि ही आपल्याला हिमालयन 411 BS6 मॉडेल मिळालेलं आहे. तर ह्याचा बेसिक चेकअप म्हणजे गाडीचं त्यांच्याकडे 24 पॉईंट चेकअप आहेत, ते प्रोसेस पूर्ण करून आजपासून सुरू होते ती आपली नवीन राईड दिल्ली ते आदि कैलाश. आणि आता वाजले आहेत दुपारचे 2. हे दिल्लीतलं करोलबाग मार्केट, जिथे तुम्हाला बाईकचं सर्व स्पेअर पार्ट, सेकंड हँड बाईक, रेंटेड बाईक आणि बाईकच्या लेटेस्ट मॉडिफिकेशनबद्दल तुम्हाला सर्व प्रकारचे पर्याय तुम्हाला इथे उपलब्ध मिळतील. आणि संपूर्ण भारतात ह्या मार्केटमधून बऱ्याचशा ठिकाणी सप्लाय केला जातो ॲक्सेसरीजच्या बाईक. सध्या मॅप अमितने लावला आहे, कारण टँक बॅगची सेटिंग थोडी हललेली आहे, त्यामुळे म्हटलं त्याला तूच लाव, तो थोडं बेटर होईल. अमित राइट लेफ्ट राइट है. ओके. कोई ऑप्शन नहीं है. हाँ 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 वही वही बाकी है. कारण आज दिल्लीमध्ये टेम्परेचर आहे 38 डिग्री आणि जिथे आम्ही सकाळी मुंबईहून निघालेलो तिथे होतं 29 डिग्री. तर हा 7-8 अंशाचा फरक आहे, तो बराच जाणवतो ह्या गरमीमध्ये. करोलबाग आणि करोलबागचं फेमस ट्रॅफिक. वेलकम टू दिल्ली गाईज. पण एकदा की आपण दिल्लीची हद्द, जी इथून अंदाजे 1 ते 1.5 तासावर आहे, ती एकदा पार केली की त्यानंतर आपल्याला फक्त ओपन रोड आणि ओपन हायवेज मिळणार आहेत. तर त्यावेळी आपल्याला एवढं काही टेन्शन नाही आहे. फक्त हा थोडासा 1-1.5 तास आहे, तो आपल्यासाठी थोडा हेक्टिक आहे. चला, मी या ट्रॅफिकमधून बाहेर निघतो आणि आपण परत एकदा बोलू. चला, मी एकदा ह्या ट्रॅफिकमधून बाहेर निघतो आणि तुम्हाला भेटतो डिरेक्ट हायवेवर. हा रोड थोडा निवांत मिळाला, कारण ह्याच्या आधी बरंच ट्रॅफिक होतं आणि मागचा पाऊण तास आम्ही फक्त ट्रॅफिकमध्ये अडकलेलो. आणि आता हा रस्ता आपल्याला घेऊन जाईल इंडिया गेटकडे. आणि आता इथून 2 रस्ते आहेत जर आपल्याला उत्तराखंडमध्ये नैनितालच्या ठिकाणी जायचं असेल. दिल्लीमधून आपल्याला जाण्यासाठी 2 रस्ते आहेत, एक इंडिया गेट करून आणि एक अक्षरधाम मंदिर आहे ते करून. तर आपण सध्या इंडिया गेटच्या रोडने जाणार आहोत. आणि इकडे कन्स्ट्रक्शन आणि ही दुपारची ट्रॅफिकची वेळ, ह्यामुळे बरंच ट्रॅफिक आहे इथे. आणि सध्या मी जो मॅप आहे तो अमितकडे दिला आहे, कारण तो बऱ्याच वेळा रिसेंटर होत होता आणि मला ह्या ट्रॅफिकमध्ये तो एव्हरी टाईम रिसेंटर करून करेक्ट वे शोधणं पॉसिबल नव्हतं. म्हणून सध्या ते काम मी अमितला दिलं आहे, ज्यामुळे तो मला बऱ्याच गोष्टी इझिली सांगू शकतो. आणि आम्ही बघा, आधी मी स्वतः गुगल मॅप ट्राय करत होतो इथे माउंटला लावून, तर त्यावेळी मी 3 सिग्नल कंटिन्युअस चुकीचे घेतलेले, त्यामुळे जो आपला ट्रॅव्हल टाईम आहे थोडा वाढला आहे. आता हा म्हणून सर्व बायकर्स, सर्व रायडर्स हे असं नेहमी म्हणतात की दिल्ली जर तुम्हाला सोडायची असेल, कोणत्याही दिशेला तुम्ही प्रवास करा, लडाखला करा, तुम्ही स्पिती साईडला जाणार असाल, उत्तराखंडला जाणार असाल किंवा अन्य कुठेही जाणार असाल, तर दिल्ली ही सकाळी पहाटे दिल्लीच्या बाहेर पडणं हे केव्हाही चांगलं आहे.
कारण एकदा दिल्लीचं ट्रॅफिक सुरू झालं सकाळी 8 नंतर की त्यानंतर तुमचा बराचसा वेळ हा ट्रॅफिकमधून बाहेर पडण्यातच निघून जातो. आणि इथे बरेच सर्कल आणि म्हणजे बरेच सर्कल आहेत. इथून बाहेर पडण्यासाठी किंवा इथे वेगवेगळे मार्ग आहेत, बरेच सर्कल आहेत, त्यामुळे आपण कन्फ्यूज होऊ शकतो हेवी ट्रॅफिकमध्ये. त्यामुळे सकाळची वेळ ही चांगली जर आपल्याला दिल्ली इथून बाहेर निघायचं आहे तर. आणि आपण पोचलो आहोत अक्षरधाम मंदिराकडे. हे जे आपल्या डाव्या बाजूस दिसतं आहे हेच अक्षरधाम मंदिर, जे दिल्लीमधला खूप फेमस ठिकाण आहे फिरण्यासाठी. दिल्ली नाही तर तुम्ही भारतातलं एक फेमस ठिकाण म्हणू शकाल. अमित, राईट लेफ्ट? हे मधून मधून मला अमितला विचारावं लागतं कारण नॅव्हिगेशन साहेबांकडे आहे आणि साहेबांच्या सूचनेनुसार आम्ही प्रवास करतो आहे आज. इथे ॲक्च्युली काही रोड्स आहेत जे टू व्हीलरसाठी अलाउड नाही आहेत, त्यामुळे आपल्याकडून चूक होण्यापेक्षा, कारण ॲज अ बायकर खूप तुम्हाला हेवी ट्रॅफिकमध्ये कमी चान्स मिळतो की तुम्ही नॅव्हिगेशन चेक कराल, तर त्यापेक्षा हे बरं आहे की तुमचा जो पिलियन रायडर आहे तो तुम्हाला ह्या गोष्टीत मदत करू शकतो. नाही ॲक्च्युली आपण आणि या रोडवर मी आता साईन बोर्ड बघितलं जिथे बाईक अलाउड नाही आहे. मगासपासून मी विचार करतो आहे की एखाद दुसरा बाईकवालाच का या रोडवर दिसतो आहे आणि बाकी बरीचशी लोकं बरीचशा बाईक ह्या बाजूने चालल्या आहेत. पण आता मला त्याचं कारण कळतं आहे की हा टू व्हीलरसाठी अलाउड रोड नाही आहे. टू व्हीलरसाठी बाजूचा रोड आहे जिथे बाजूच्या रोडवर तुम्ही जी लोकं बघू शकता, टू व्हीलर्स रायडर्स बघू शकता. बट ठीक आहे, आता आपण एवढीच अपेक्षा करू की पोलिसांनी आपल्याला पकडलं नाही पाहिजे, कारण एखादा कट मला बाजूच्या रोडवर बाजूच्या रोडवर जाण्यासाठी मिळाला तो मी घेऊन नक्कीच या रोडपासून डायव्हर्ट होईल. इथे काशीपुरा आहे 192 किलोमीटर्स, जो आपल्या प्रवासातील एक मुख्य टप्पा आहे. आणि आत्तापर्यंत आपण जेव्हा आपण ही बाईक कलेक्ट केलेली शॉपमधून तेव्हा तिचं किलोमीटर होतं 23,699 आणि आत्ता झाले आहेत 23,741, म्हणजे अराऊंड 41 आणि 42-43 किलोमीटर आपण कंप्लीट केलेले आहेत. आणि त्यासाठी आपल्याला लागलेला टाईम आहे तो तब्बल
2 तास 2 नाही आपण 1.5 तास, कारण बरंच ट्रॅफिक होतं. तर इथून पुढे हा बऱ्यापैकी आपल्याला हायवे मिळेल आणि होपफुली आपण जे 192 किलोमीटर्स आहे ते लवकरात लवकर कापू. आणि आता इथे मला हलदवारीचा बोर्ड पण दिसतोय, जे आहे इथून 230 किलोमीटर. तर आपण आज हलदवारीला जरी पोचलो तरी आपलं टार्गेट दिवसाचं कंप्लीट होईल आणि उद्या कमी प्रवासाचा टप्पा राहील. आणि आजच्या दिवसातला आपल्या जर्नीचा पहिला टोल, हा टोल चिज्जरसी. चिज्जारसी, ओके. अर्थातच आपल्याला बाईक असल्यामुळे आपल्याला टोल लागणार नाही आहे, बट हे काही टोल असतात, हे प्रवासातले एक महत्त्वाचा टप्पा असतात. कारण बऱ्याच लोकांसाठी हे एक लोकेशन पॉईंट आहे जिथे त्यांना त्या टोल किंवा एखादं हॉटेल म्हणा ते क्रॉस केलं की त्यांना सरासरी किती किलोमीटर आपण चालवून झाले असावे याचा अंदाज येतो. तिथे मॅगडी पण उघडलं आहे हायवेला, नाईस. दिल्लीतून निघताना जे गरम वातावरण होतं त्याच्या एकदम विरुद्ध इथे थोडं थंड वातावरण आहे. आणि त्याच्यावर 4 चांद लावायला आता आपल्याला चहा तर शोधावीच लागेल, कारण मागचे कमीत कमी 2-2.25 तास आपण कंटिन्युअस राईड करतो आहे. जिथे एकदा आपण 5 मिनटं पाण्यासाठी ब्रेक घेतलेला आणि एक फ्यूल ब्रेक घेतलेला. कारण आजचं जे आपल्याला जिथे पोचायचं आहे ती जागा बरीच लांब आहे, जिथून आपण बाईक रेंट केलेली दिल्ली करोलबागवरून तिथून. तर आता एखादा चांगलासा ढाबा बघू आणि तिथे चहासाठी थांबू, कारण चहा तर झालीच पाहिजे. तर आता आपण आहोत बक्सर UPमध्ये. तर आज सकाळी आपण मुंबईहून आपली जर्नी चालू केलेली, जिथे आपण मुंबईहून दिल्लीला आपण सकाळी पहाटेची फ्लाईट घेतलेली, जी अराऊंड 9 वाजता आपल्याला जिथे मुंबईमध्ये आपण उतरलो. त्यानंतर आपण करोलबागवरून ही बाईक रेंट केली आहे आणि ह्या रेंटच्या प्रोसेसमध्ये अराऊंड 2 तास गेले, जिथे आपण बेसिक गाडीचे जे 24 चेक्स असतात, जे तुमच्या लाईटपासून तुमचे ब्रेक पॅड्स, तुमच्या हेडलाईट्स, तुमच्या वायर्स, तुमचे शॉक ऑब्झर्वर्स, ह्याचा सर्व चेक करून आपण अंदाजे ह्या प्रोसेसला 2 तास लागले. आणि त्यानंतर आपण जर्नी चालू केलेली दुपारी 1-1:30 वाजता आणि आता वाजले संध्याकाळचे 5 आणि आपण आता आहोत बक्सरमध्ये. चला, लॅक 2 फॉर द डे. बक्सर ते रुद्रपूर अंदाज 140 किलोमीटरचं अंतर. हे आता आपल्याला सेकंड टार्गेट आहे या दिवसाचं आणि होपफुली हे आपण लवकर अचीव करू शकतो, कारण आता इथून जे पुढे रोड्स आहेत हे 3 लेन 2 लेन हायवे आहेत. त्यामुळे खूप इझी होईल आपल्याला हा प्रवास करणं. आणि आता सूर्यदेवी मावळतीला आलेला आहे, सूर्यदेवही मावळतीला आलेला आहे. त्यामुळे आता जी गरमी आहे, जी सकाळी किंवा दुपारी आपण जी फील करत होतो ती आता बऱ्याच अंशी कमी आहे. सो लेट्स गो.
आता इथून मुरादाबाद आहे 60 किलोमीटर अंतरावर आणि मुरादाबादपासून भीमतालला जाण्यासाठी 2 मार्ग आहेत. एक आहे मुरादाबाद काशीपूर आणि भीमताल आणि दुसरा मार्ग आहे मुरादाबाद रुद्रपूर आणि भीमताल. तर जेव्हा आम्ही ढाब्यावर चहासाठी थांबलेलो तेव्हा दादांना विचारलं की कोणता मार्ग हा आम्हाला ट्रॅव्हलिंगसाठी बरा पडेल, कारण आता संध्याकाळची वेळ होत चालली आहे. तर दादांनी आम्हाला सुचवलं की तुम्ही रुद्रपूर मार्गाने जा, कारण मुरादाबाद ते काशीपूर हा मार्ग हा सिंगल लेन आहे आणि काशीपूर ते भीमताल हा डबल लेन होतो. त्यामुळे तो मार्ग खूप जास्त टाईम घेतो तुमचा ट्रॅव्हल करण्यासाठी. आणि जिथे तुमचं मुरादाबाद ते रुद्रपूर ते भीमताल हा संपूर्ण रोड हा असा डबल लेन हायवे आहे. त्यामुळे तुमचा जो ट्रॅव्हलिंग डिस्टन्स आहे तो भले थोडासा वाढेल, पण तुम्हाला लागणारा वेळ हा फार कमी असेल कंपेअर टू तुमचा काशीपूरने तुम्ही जाल तर. आता सध्या दादांच्या सांगण्यानुसार आम्ही मुरादाबादहून रुद्रपूरसाठी टर्न घेऊ आणि रुद्रपूर करून आम्ही भीमतालसाठी प्रस्थान करू. आणि आपण पोचलो आहोत अजून एका टोलवर. हा आहे दिवसातला टोल नंबर 3. त्याचं नाव नाही वाचता आलं. हे जे दिल्लीतून उत्तराखंडसाठी जे रोड कनेक्टिंग आहेत हे फारच वेल मेंटेन्ड आहेत आणि इथे तुम्ही कंटिन्युअस 80 ते 100च्या स्पीडने कंटिन्युअस गाडी चालवू शकता. त्यामुळे तुमचा ट्रॅव्हलिंग टाईम हा बऱ्यापैकी कमी होतो. मुरादाबाद खाता आणि एकंदरीत बाजूची शेती आणि आसपासचा नजारा पाहून असं वाटतं आहे की 2 मिनटासाठी ही आसपासची शेती आणि बाजूचा नजारा पाहून मला 2 मिनटासाठी असं वाटलं की मी पंजाबमध्ये राईड करतो आहे. बट आपण आहोत UPमध्ये आणि हीच तर राईडची मजा आहे. कारण तुमच्या बऱ्याच मेमरी जेव्हा तुम्ही बाईक चालवत असता, तुम्ही बऱ्याच ठिकाणी ट्रॅव्हल केलेलं असतं, तर जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या स्टेटमधून वेगवेगळ्या हायवेतून पास होत असतात तर काही सिमिलॅरिटीज तुम्हाला नेहमीच जाणवतात आणि मग तुम्हाला आपोआप त्या आठवणी परत जाग्या होतात ज्या तुम्ही आधी जगलात. आणि हीच या राईड्सची खरी मजा आहे. आपण पेट्रोल फुल केलेलं आहे त्यामुळे टेन्शन नाही, कारण पुढे हायवेवर पेट्रोल कमी आहे असं दादा सांगत होते मागे भेटलेले ते. दिलबाग आहे अमरोहा. हा मुरादाबाद बरेली एक्सप्रेसवे चालू झाला आहे आणि बहुतेक इथूनच रुद्रपूरसाठी जाण्यासाठी रस्ता आहे. तर आपल्याला एक 10-15 मिनटानंतर एक ब्रेक घेऊ आणि एकदा मॅपवर चेक करू की आपण जे रूट लावला आहे तो बरोबर आहे ना, कारण काही वेळा रिरूट करतो मॅप. टू अवॉइड ट्रॉफिक किंवा अवॉइड टोल, त्यासाठी आपल्याला एकदा रिचेक करावं लागेल. तर अजून 10-15 मिनटांनी एक मुलं किती मस्त क्रिकेट खेळतात बाजूला. आणि असं खेळणं तर मुंबईकडे हल्ली दुर्मिळ झालं आहे, कारण डेव्हलपमेंटच्या नावाखाली तर
लोकांनी ग्राउंड्सच सोडले नाही आहेत मुलांना. अँड दॅट इज ॲक्च्युली द कॉस्ट ऑफ डेव्हलपमेंट. सरदारजी का ढाबा. एक दादा आहेत बुलेटवर, तेच अधूनमधून आम्हाला क्रॉस करत आहेत. आणि पूर्ण दिवसात ते एकच रायडर मी बघितले आहे जे दिल्लीवरून, त्यांची दिल्लीची नंबर प्लेट आहे, तर दिल्लीवरून प्रवास करणारे ह्या साईडला मी एकच रायडर बघितलं आहे आजच्या संपूर्ण दिवसात. बाकी फक्त सर्व लोकल्स आहेत. कारण पावसामुळे, कारण हा जुलै महिना आहे आणि मी एक रिस्क घेत आहे, कारण जर पाऊस पडला तर आदि कैलाश आणि ओम पर्वत हे रूट्स आहेत हे लँडस्लाईडमुळे बंद होतात. पण खूप दिवसापासून मनात इच्छा होती, तर म्हटलं जशी देवाची इच्छा आहे आपण प्रयत्न करून बघायचा. यश देणं न देणं त्याच्या हातात. तर असा हा आपला प्रवास. हे दादा पुढे जे चालले आहेत ते मला वाटलेलंच की ते कॉर्डिनेशन बनवून चालत आहेत माझ्याबरोबर. आणि शेवटी त्यांनी आता विचारलंच की तुम्ही चालला आहेत कुठे. तर जसं त्यांना मी सांगितलं की आज आम्ही भीमतालला जाणार आहोत, आदि कैलाशची राईड आहे, तर तेही तिथेच चालले आहेत. तर आता पुढे एका चाय हॉल्टसाठी थांबू, तेव्हा मग सविस्तर आम्ही डिस्कस करू की पुढे काय करायचं आहे. तर हे दोन सर मला भेटले आहेत जे दिल्लीमध्ये राहणार आहेत. आणि ते रुद्रपूरपासून रस्ता दाखवणार आहेत. आणि त्यांचा ट्रॅव्हलिंग स्पीड थोडा फास्ट आहे, त्यामुळे ते पुढे निघून जातील. पण एकदा जर आपल्याला रस्ता कळला तर ट्रॅव्हल करणं एवढा इश्यू नाही आहे. आणि किती सुंदर दिसतो आहे तो सूर्य, किती सुंदर दिसतो आहे. आणि बॅटरी गोप्रोची थोडी संपत आली आहे, 37% आहे. म्हणजे इथून 25-30 किलोमीटर नंतर मला ती एकदा थांबून चेंज करावी लागेल. आणि जिकडे सरही आपला सध्या ते 25 किलोमीटर आपल्याला रोड दाखवण्यासाठी आपल्याबरोबर येत आहे, त्यानंतर ते त्यांच्या स्पीडने पुढे निघून जातील. आणि मग उरलेला रस्ता अमित आणि मी दोघं आपण कवर करू. पण एकंदर रोड हा खूप मस्त आहे आणि खूप मजा येते आहे. बघा, लोकांनाही बघून आनंद वाटतो आहे. त्यांना असं वाटतं आहे की आम्ही तिघंही एकाच ग्रुपचा पार्ट आहोत. पण आपल्याला माहिती आहे की हे जे दोन दादा आहेत, सर आहेत, ते आत्ताच आपल्याला 10 मिनटापूर्वी भेटले आहेत. आणि हीच राईडची कमाल असते की जिथे तुमची अनोळखी माणसंही तुमचे मित्र बनतात. मग त्याच्यात वयाचं बंधन नसतं, त्यात भाषेचं बंधन नसतं, त्यात रिलिजनचं बंधन नसतं. आणि हीच ॲक्च्युली रायडिंगची खरी मजा आहे आणि खरा क्रक्स आहे की तुम्ही तुमचा कम्फर्ट झोन सोडून ज्या गोष्टी करता त्याने तुमचं व्यक्तिमत्व अजून चांगलं बनतं. या सरांकडे मिटिओर 650 आहे आणि खूपच मस्त चालवतात. आणि मागे जे सर आहेत त्यांच्याकडे सेम आपल्यासारखी हिमालयन 411 आहे, पण ते BS4चं मॉडेल आहे, इंजिन आहे. आणि हे BS6 आहे. बट ह्या वयात हे करणं आणि आपल्या आवडत्या मित्रांबरोबर करणं ह्याला भाग्य म्हणतात. आणि ते खूप
कमी लोकांच्या नशिबात असतं आणि त्यांना खूप कमी लोकांना नशिबात असूनही जगता येतं. तर जर तुमच्या नशिबात असेल आणि तुम्ही जगत असाल तर देवाकडून वेगळं अजून काही मागण्याची गरज असं मला वाटत नाही. कारण का ही इज मेड यू सो सेल्फ सफिशियंट दॅट यू कॅन डू एनिथिंग ॲट एनी पॉईंट ऑफ टाईम अँड ॲज पर युअर विल. आणि तो मावळतीचा सूर्य खूप छान. आताच कैचीधाम नीमकरोली बाबांचा बोर्ड बघितला जे इथून 131 किलोमीटर आहे. म्हणजे हा बोर्ड मी 2-3 किलोमीटर आधी बघितला असेल, जिथे आपण नक्की जाणार आहोत. बट आज नाही, तो प्रवास आपण उद्या करणार आहोत. आता वाजले संध्याकाळचे 6:52. अजून 7 मिनिटांनी होईल संध्याकाळचे 7 आणि सूर्य महाराजही मावळतील. त्यामुळे सध्या त्यांच्या लाईटमध्ये आपण प्रकाशात जेवढा प्रवास अंतर कापू शकतो तेवढा कापण्याचा प्रयत्न करतो आहे. कारण आपल्या बाईकला एक्स्ट्रा लाईट नाही आहेत आणि ह्याचा हॅलोजन मी मॉर्निंगमध्ये चेक केला, पण हॅलोजन ह्या मॉर्निंगमध्ये चेक करण्याची गोष्ट नाही आहे. तर जेव्हा रात्र होईल तेव्हा मला खरं कळेल की या गाडीचा प्रकाश किती आहे आणि रात्री त्या प्रकाशावर आपण किती प्रवास करू शकतो. बट नेव्हरदलेस आजचा दिवस हा खूप सुंदर होता. म्हणजे जी मुंबईपासून जी आपण सुरुवात केली आणि आज आपण जवळजवळ उत्तराखंडला पोचलोच आहे. तर त्या 7-8 तासात जे काही लोक भेटले, जे काही अनुभव आले ते ह्या आधी आले नाहीत असं नव्हतं. पण हे पुन्हा एकदा नव्याने जगायला मिळालं हे माझं भाग्य आहे. मी हा एक बॅनर मिस केला जे बऱ्याच रायडरला याचा उपयोग करता आला असता. हा सरळ रस्ता रुद्रपूरकडे जातो, डावा किंवा उजवा एक रायबरेलीकडे जातो आणि एक रामपूरकडे जातो. वाव, द गोल्डन आवर. इथून नैनिताल आहे 127, रुद्रपूर 45 आणि रुद्रपूरपासून पुढे 20 किलोमीटरवर भीमताल आहे. आणि जर असाच रस्ता पूर्ण असेल तर हे 45 किंवा हे 60-70 किलोमीटर कापायला जास्त वेळ लागणार नाही. पण किती सुंदर रस्ता आहे, त्याचं शब्दात वर्णन करणंही खूप कठीण आहे. कारण का एका ठिकाणी सुंदर संध्याकाळ, ही हिरवीगार झाडं, हा असा क्लीन रस्ता, हे सगळं एकत्र जुळून आलं आहे. म्हणजे ही निसर्गाची किमयाच आहे. म्हणजे मी 3.5 वर्षांनी जी राईड करतो आहे ना त्याचे पैसे माझे, किंवा कसं सांगू तुम्हाला, हे पहिल्याच दिवशी माझं वसूल झालं आहे. That's what chasing sunset look like. Nice. मला वाटलंच की हे थांबतील, किंवा किंबहुना माझी थांबण्याची इच्छा होती. आणि हे असं असतं, जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट पॉझिटिव्हिटीने बघतात तर बऱ्याच गोष्टी लिंक होतात आणि तुम्ही ते करू शकता जे तुम्ही मनापासून तुम्हाला करायची इच्छा आहे. बस एक फ्लाईओवर ऊपर आएगा, उस पे चढ़ेंगे तब भी हल्द्वानी पहुंचेंगे. तो ऐसा बाईपास मिलेगा. और नीचे से जाएंगे तो पूरा ऐसे तो बात कर लो. कैचीधाम 120 किलोमीटर.
हलद्वानी 74 रामपूर 4 आपल्याला सरळ जायचं आहे. त्यांनी सांगितलं आहे मला की एक ब्रिज आहे तो घेऊ नको आणि ब्रिजच्या खालून जा, कारण ब्रिज जरी घेतला तरी तिकडेच पोचशील पण त्याचे डिस्टन्स वाढतं आणि जो खालचा रस्ता आहे तो थोडा ग्रीनरीतून थोडा जंगलातून जातो. म्हणजे आता जसं लाईट गेली आहे तर त्याने फरक नाही पडणार, बट अनुभव करायला काय हरकत नाही आहे, कारण आपण एवढ्या वेळ हायवेने चाललोच आहे. तर त्यामुळे नवीन अनुभव असेल तर मोस्ट वेलकम. चला आता थोडा आपण डिस्टन्स कापूया, कारण 6:15 झालेले आहेत आणि कैसीधामचा रिचिंग टाईम आहे 10चा दाखवतो आहे मॅपवर. तर आपण प्रयत्न करू सिंगल स्ट्रेचमध्ये तो कवर करण्याचा. बघू जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत. हार्ड अँड फास्ट नाही आहे. जर एखाद्या वेळी थांबायची इच्छा झालीच तर आपण थांबूही. आता हा हलद्वानीसाठी जो रोड आहे तो एकदम जंगलातून जातो आहे आणि जेवढा आपल्या बाईकच्या हेडलाईटमध्ये पॉवर आहे किंवा बाईकच्या हेडलाईटमध्ये जेवढा प्रकाश आहे तेवढाच रोड आपल्याला विजिबल आहे. इथे बऱ्याच ठिकाणी ॲनिमल क्रॉसिंगचे बोर्ड साईन बोर्ड दिसत आहे आणि आपली गोप्रोची बॅटरी